ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेक पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडतायत, तर दुसरीकडे शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। खुर्चीसाठी कोणत्याही थराला जाऊ असं सत्ताधाऱ्यांचं सुरू असल्याची टीका दिघेंनी केली आहे। तर ज्यांना जायचं असतं त्यांच्याकडे खूप कारणं असतात। ठाणे महापालिका डबघाईला गेली असताना याचं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, लोकांची फसवणूक सुरू आहे असं देखील केदार दिघे म्हणालेत। ज्या पक्षामधनं तुम्हीच मोठे झालात त्याच पक्षाच्या शाखा बळकवण्याचं काम तुम्ही करताय, तिथे लोक घेण्याचं काम करताय, फोडाफोडीचं राजकारण करताय। हे जी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती ती नवीन संस्कृती या लोकांनी चालू केली आणि त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीला किंवा या राजकारणामध्ये किंवा सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा मेसेज या लोकांनी दिला की काही असो, आम्हाला आमची खुर्ची संपादन करायची असेल तर आम्ही कुठच्याही थराला जाऊन राजकारण करू आणि हे आपल्याला दिसून येतं। ठाणे महानगरपालिका सरकार ती डबकायला गेलेली आहे, टीएमटी डबकायला गेली, ह्याच्या बाबतीत कुठेही काही बोलणं होत नाही। फक्त हे फोडाफोडीचं राजकारण करायचं, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घेतल्यावरती अख्खा पक्ष चाला हे जे दाखवण्याचं काम चाललेलं आहे हे अत्यंत खोटं आहे, दादांत खोटं आहे। पण लोकांना ही जी फसवणूक चाललेली आहे वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणून किंवा ही भाडेवाढ करून आज महाराष्ट्रभर ही आंदोलनं चाललेली आहेत आणि लोकांना ह्या बसलेल्या खोट्या सरकारचा खरा चेहरा काय हे दाखवण्याचं काम आमच्याकडनं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।